नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्सवर। नाशिक जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी कर्मचारी गेल्या 5 वर्षांपासून संघाकडे हक्काचे पगार, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, रजेचा पगार मिळण्यासाठी वेळोवेळी विनंती अर्ज नाशिक जिल्हा दूध संघाचे अवसायक व शासकीय कार्यालयाकडे केली आहे, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही। हक्काचे पगार तसेच इतर कायदेशीर येणे रकमा न मिळाल्यामुळे त्यांच्यावर तसेच त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली। तसंच त्यांची मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत, तसंच बेरोजगार झालेली आहेत। नाशिक जिल्हा दूध उत्पादक संघाच्या माजी संचालकांनी वेतन, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी न दिल्यामुळे अन्याय झाला आहे। संघाच्या माजी संचालकांनी शासकीय योजनेत भ्रष्टाचार करून शासनाची तसंच आमच्या थकीत रकमा देण्यापासून जाणीवपूर्वक अन्याय करून वंचित ठेवला आहे। तसंच संघाच्या संस्था, दूध संस्था सभासदांचे दूध खरेदी करून ती रक्कम अदा न करता जाणीवपूर्वक थकीत केलेली आहे। तसंच संघाचं कामकाज बंद केल्यामुळे संघाच्या कायम सेवक हे बेरोजगार झालेले आहेत। तसंच पर्यायाने दूध उत्पादक शेतकरी यांच्यावर फार मोठ्या प्रमाणावर अन्याय होऊन जवळपास दूध खरेदी रक्कम रुपये 1 कोटीपेक्षा जास्त रकमा देणं बाकी जाणीवपूर्वक ठेवलेले आहे। तसंच कर्मचाऱ्यांची 1.5 कोटीपेक्षा जास्त रकमा थकीत ठेवल्या आहेत। काही व्यापाऱ्यांच्या दूध खरेदीच्या रकमा अद्याप देण्यात आल्या नाहीत, त्यामुळे कर्मचाऱ्यांवर दूध उत्पादक संस्थांवर अन्याय झाला। सक्षम यंत्रणेकडून तसंच संबंधित विभागाकडून आमच्या हक्काच्या रकमा देण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत व संघात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून कारवाई होण्यास विनंती आहे। आमच्या पगाराच्या थकीत रकमा, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, रजेचा पगार न मिळाल्यास आम्ही या निवेदनाद्वारे सक्षम कार्यालय, विभागीय निबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग, नाशिक शासकीय दूध योजना, सातपूर रोड, नाशिक या कार्यालयासमोर दिनांक 16/8/2024 पासून आमरण उपोषण सुरू केलं आहे। तरी आमच्यावर झालेल्या अन्यायास न्याय द्यावा अशी विनंती करीत आहोत, असे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी यावेळी सांगितले।